नमस्कार. 38वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आणि 3रे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीचं हे पहिलं सत्र. यामध्ये आपण काही प्रेझेंटेशन्स यापूर्वी आटोपले आहेत आणि आपल्या ह्या 38व्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय प्रवीणसिंह परदेशी सर आज फिजिकली ह्या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्याला माहीत आहे की गेल्या 2 दिवस आपण पक्षी या विषयावर चर्चा करतो आणि या संमेलनासाठी प्रवीणसिंह परदेशी सर काल आपल्याला उद्घाटन कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाले. वेळेवर आलेल्या काही अतिशय महत्त्वाच्या कामामुळे ते काल आपल्यासोबत फिजिकली जॉईन होऊ शकले नाही. आज ते आपल्यासोबत आले, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. हे जे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन या ठिकाणी होत आहे, यामध्ये सर ज्या संस्थेचे आता अध्यक्ष आहेत, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ही संस्था सुद्धा आपल्यासोबत सहयोगी संस्था आहे. याशिवाय अमरावतीचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, वनविभाग आणि इतर अमरावतीतील पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना यांच्या मिळून हे संमेलनाचं आयोजन इथे होत आहे. आणि याचं निमित्त जे आहे ते आमच्या अमरावतीची जी वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था आहे, त्या संस्थेचं 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करताना त्यातला हा पहिला कार्यक्रम आम्ही अमरावतीमध्ये घेतला. तर मला सांगायला आवडेल की अमरावतीमध्ये हे जे संमेलन इथे होत आहे, त्या संमेलनाला आत्तापर्यंत जवळपास 300 पक्षीमित्रांनी उपस्थिती लावली आणि हा आपल्या संमेलनाच्या आत्तापर्यंतच्या याच्यातला उच्चांक आहे. त्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सभासदांचं, पक्षीमित्रांचं, पक्षीमित्राचे आजीवन सभासद, पक्षी अभ्यासक, सायंटिस्ट या सर्वांचं संस्थेच्या आयोजक संस्थेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. त्यांना 2 दिवसात या ठिकाणी आम्ही सगळी व्यवस्था चोखपणे करण्याचा प्रयत्न केला. आपण पण त्याबद्दल समाधानी असाल अशी आशा व्यक्त करतो. प्रवीणसिंह परदेशी सरांना ज्यावेळी आम्ही महाराष्ट्र पक्षीमित्रांनी डिक्लेअर केलं की यावेळचे संमेलनाध्यक्ष सर असतील, तर सरांना माझं बोलणं झाल्यानंतर हे डिक्लेअर करायला आम्ही किमान 1 महिना घेतला, कारण सरांची व्यस्तता बघता. आणि मग शेवटी इच्छा सरांची होती की या संमेलनाला आलं पाहिजे, म्हणून सरांनी होकार दिला आणि आज सर आपल्यासमोर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मी सरांचं स्वागत करतो आणि माझ्या 2 प्रास्ताविकाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपल्यात उपस्थित संमेलनाध्यक्ष माननीय प्रवीणसिंह परदेशी सर यांचा अमरावतीकरांकडून सत्कार करण्याकरिता मी माननीय डॉक्टर प्रवीण रघुवंशी सर यांना विनंती करते की त्यांनी शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करावा. धन्यवाद सर. आपल्या महाराष्ट्र पक्षीमित्राच्या परंपरेनुसार माजी संमेलनाध्यक्ष ज्यांचा मागच्या संमेलनापासूनचा आजपर्यंतचा कार्यकाळ संपुष्टात येतो, जेव्हा ते नवीन संमेलनाध्यक्षाकडे त्यांच्या संमेलनाध्यक्षपदाचा कार्यभार सोपवतात, तर मी माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर अनिल माळी यांना विनंती करतो की आपल्या रीतीप्रमाणे आपला जो ध्वज आहे महाराष्ट्र पक्षीमित्रचा, तो ध्वज आत्ताचे संमेलनाध्यक्ष माननीय प्रवीणसिंह परदेशी सरांना हस्तांतरित करावा व एक पद्धतीनुसार चार्ज हस्तांतरित करावा.